सुरेखा भिंगारदिवे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, के.जे. सोमय्या कॉलेज, कोपरगाव. आजच्या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे गतिशील लाभ हे पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ म्हणजे काय, त्याची व्याख्या याविषयीची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे काही लाभ आहे तर त्या लाभाविषयीची माहिती या ठिकाणी पाहिली जाणार आहे किंवा सांगितली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख दोन लाभ असतात. एक म्हणजे स्थितिशील लाभ आणि दुसरं म्हणजे गतिशील लाभ. गतिशील लाभ म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार उपलब्ध जी काय साधनसामग्री आहे तर त्या उपलब्ध साधनसामग्रीमध्ये वाढ होत असते. तंत्रज्ञानात प्रगती घडून येत असते. त्याचबरोबर लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल घडून येतात तेव्हा अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षमतेमध्ये साहजिकच वाढ होत असते. मग या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाल्यामुळे जे काही लाभ किंवा फायदे मिळत असतात तर त्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे गतिशील लाभ असं म्हटलं जातं. थोडक्यात काय की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गतिशील लाभामध्ये लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झाल्यामुळे, तंत्रज्ञानामध्ये बदल झाल्यामुळे एकूण जी काही उत्पादन क्षमता आहे तर त्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होत असते आणि तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जे काही फायदे होतात, लाभ होत असतात तर त्याला गतिशील लाभ असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे गतिशील लाभ हे पुढील प्रमाणे. यामध्ये पहिला घटक देशांतर्गत साधन संपत्तीत वाढ. आर्थिक विकास जेव्हा होत असतो तर तेव्हा देशांतर्गत जे काही एकूण उत्पादन आहे, उत्पन्न पातळी आहे, रोजगार पातळी जी आहे तर ह्या रोजगार पातळीमध्ये वाढ घडून येते. त्याचबरोबर उपलब्ध जे काही उत्पादन तंत्र आहे तर त्या उत्पादन तंत्रामध्ये किंवा उत्पादन कौशल्यामध्ये वाढ झालेली असल्यामुळे वस्तूच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे काही उत्पादक घटक आहे तर त्या उत्पादन घटकांची उत्पादकतासुद्धा वाढत असते. त्यामुळे देशांतर्गत साधनसंपत्ती जी आहे तर त्या साधनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि निर्यात जी काही आहे तर त्या निर्यातीमध्ये वाढ होऊन सर्वसाधारणपणे आर्थिक विकास हा गतिमान होत असतो. दुसरं महत्त्वाचा घटक तांत्रिक प्रगतीला अनुकूल वातावरण निर्माण होत असते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील गतिशील लाभ म्हणून तंत्रज्ञानविषयक प्रगती किंवा तंत्रज्ञानविषयक विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असते. दैनंदिन किंवा देशांतर्गत जे काही विविध घटक आहेत तर त्या विविध घटकांचा विचार केला असता यंत्र असेल, तंत्रज्ञान असेल, व्यवस्थापन असेल तर यांच्यामध्ये जास्तीत जास्त कौशल्य हे विकसित होत असतात. ही कौशल्य विकसित झाल्यामुळे एकूण जे काही उत्पादन आहे तर त्या उत्पादनामध्ये वाढ होते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये गुणात्मक वाढ ही होत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार जो काही आहे तर त्या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून फायदे या ठिकाणी होत असतात. थोडक्यात काय की तांत्रिक प्रगतीला अनुकूल वातावरण जे काही आहे तर ते अनुकूल वातावरण हे निर्माण होत असतं. तिसरा महत्त्वाचा घटक भांडवल बचत करणारे तंत्रज्ञान वाढीस लागते. आता देशांतर्गत उत्पादन क्षमता याच्यामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर स्पर्धात्मक क्षमता जी काही आहे तर त्या स्पर्धात्मक क्षमतेमध्ये सुद्धा वाढ घडून येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब या ठिकाणी केला जातो. तंत्रज्ञानातील प्रगती जी काही आहे तर त्या प्रगतीचा वापर अशा पद्धतीने होतो की त्यामुळे भांडवलाची बचत ही होत असते. मग भांडवल बचत करणारे तंत्रज्ञान हे विकसित होत असतात आणि त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढण्यास मदत होत असते. आता उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे उत्पादन वाढीसाठी चालना या ठिकाणी निर्माण होत असते. पुढचा महत्त्वाचा घटक श्रमबचतीला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. आत्ताच आपण पाहिले की उत्पादन क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानात बदल होत असतो, वेगवेगळ्या लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होत असतो, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब हा केला जातो. त्यामुळे श्रमबचत करणारे वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र किंवा तंत्र वस्तूच्या निर्मितीमध्ये वापरले जातात. त्यामुळे काय होतं की कमीत कमी श्रमशक्तीचा वापर होतो आणि गुणात्मक उत्पादन क्षमता जी आहे तर ती गुणात्मक उत्पादन क्षमता या ठिकाणी वाढते. मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये श्रमबचत करणारे आणि गुणात्मक उत्पादन वाढ घडवून आणणारे बदल या ठिकाणी होत असतात आणि श्रमाची बचत या ठिकाणी निर्माण होत असते. पुढचा महत्त्वाचा घटक उत्पादन घटकांची गतिशीलता वाढते. अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असताना भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 घटकांची गरज असते. आता यामध्ये सर्वसाधारणपणे उत्पादन जे काही घटक आहे तर त्या उत्पादन घटकांमध्ये गतिशीलता ही वाढू लागत असते.
कारण नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमध्ये वाढ घडून येत असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहजपणे भांडवल असेल, श्रम असेल, संयोजक असेल, कौशल्य असेल तर सहजपणे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागतात. म्हणजेच काय की या उत्पादन घटकांची गतिशीलता ही वाढत असते आणि त्यामुळे आपल्याला लाभ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होत असतात. पुढचा महत्त्वाचा घटक व्यापार तोलाच्या व्यापार तोल जो काही आहे तर तो तोल समतोलाकडे वाटचाल करू लागत असतो. म्हणजे व्यापार तोलाची समतोलतेकडे वाटचाल होऊ लागते. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास व प्रगतीमध्ये जास्तीत जास्त देशांतर्गत साधनसंपत्तीमध्ये वाढ घडून येत असते, उत्पादन पातळीमध्ये वाढ घडून येत असते. त्यामुळे आयात जी काही आहे तर ती आयात सर्वसाधारणपणे कमी आणि निर्यातीमध्ये वाढ घडून येत असते आणि त्यामुळे व्यापार तोल जो काही आहे तर तो व्यापार तोल समतोल राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो. म्हणून गतिशील जे काही लाभ आहेत तर ते गतिशील लाभ आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतात. यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे स्थितिशील लाभ. आता स्थितिशील लाभ म्हणजे काय, जेव्हा देशांजवळील साधनसामग्री जी काही आहे तर ती साधनसामग्री स्थिर असते, तंत्रज्ञान जे काही आहे तर तंत्रज्ञान कायम असतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल या ठिकाणी होत नाही, लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होत नाही, तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झालेले जे काही देश आहेत तर त्या देशांना जे लाभ मिळत असतात त्यांना स्थितिशील लाभ असं म्हटलं जातं. या स्थितिशील लाभ जे काही आहे तर ते स्थितिशील लाभ पुढील प्रमाणे. यामध्ये पहिला घटक एकूण उपयोगितेत वाढ होत असते. अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की वेगवेगळे देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झालेले असल्यामुळे एखाद्या देशामध्ये जी वस्तू उत्पादित होत नाही ती वस्तूसुद्धा विविध देशांमधून आयात ही होत असते. त्यामुळे त्या वस्तूचा उपभोग घेता येणं शक्य होत असतं आणि देशातील एकूण उपयोगिता जी काही आहे तर त्या एकूण उपयोगितेमध्ये वाढ होत असते. तसंच आपल्या देशातून वेगवेगळ्या देशांमध्ये त्या त्या वस्तू किंवा सेवा ह्या पाठवल्या जातात, त्यामुळे एकूण उपयोगितेमध्ये वाढ होते. दुसरा महत्त्वाचा घटक देशाच्या वस्तूंचं विनिमय मूल्य जे आहे तर ते विनिमय मूल्य या ठिकाणी वाढते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे व्यापारात सहभागी झालेल्या वस्तूंचं विनिमय मूल्य या ठिकाणी वाढत असतं. कारण सर्वसाधारणपणे वस्तूंची बाजारपेठ जसजशी विस्तृत होत जाते तसतसं त्या वस्तूचं विनिमय मूल्य जे आहे तर ते विनिमय मूल्य या ठिकाणी वाढत जातं. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये त्या वस्तू पाठवल्यामुळे त्यांच्या विनिमयाचं मूल्य जे आहे तर ते मूल्य या ठिकाणी वाढतं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारापासून फायदा होत असतो. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते. आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भिन्न भिन्न देशांमध्ये भिन्न प्रमाणामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती विभागली गेलेली आहे. त्यामुळे त्या त्या देशामध्ये जी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आहे तर त्याच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे केलं जात असतं. त्यामुळे ज्या देशामध्ये जी नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे तर त्यावर आधारित अधिकाधिक वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात आणि त्याची निर्यात केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पन्नामध्ये वाढ होत असते. पुढचा महत्त्वाचा स्थितिशील लाभ जो आहे किंवा फायदा जो आहे तर तो म्हणजे श्रमविभागणी आणि विशेषीकरणाचे लाभ. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रमविभागणी आणि विशेषीकरण हे करता येणं शक्य होत असतं. श्रमविभागणी आणि विशेषीकरणामध्ये विशेषतः श्रमविभागणीमुळे कमी श्रमामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन किंवा मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ घडून येते. त्याचबरोबर विशेषीकरणामुळे कामगार किंवा श्रमिकांचं कौशल्य जे आहे तर ते कौशल्य हे विकसित होत असतं किंवा कौशल्यामध्ये वाढ होते. त्यामुळे देशातील उपलब्ध साधनसामग्रीचा काळजीपूर्वक, काटकसरीने आणि कार्यक्षमतेने वापर केला जात असतो. म्हणून स्थितिशील लाभामध्ये श्रमविभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे या ठिकाणी होत असतात. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा घटक कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध होत असतात. व आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रमविभागणी आणि विशेषीकरण घडून येत असतं. त्यामुळे ज्या देशामध्ये जी वस्तू तयार करणं हे खर्चिक आहे किंवा अशक्य आहे अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा इतर देशांकडून आयात केल्या जातात आणि ज्या वस्तू अधिक प्रमाणामध्ये उत्पादित करता येणं शक्य होत असतं त्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या विविध देशांमध्ये निर्यात केल्या जातात. त्यामुळे कमीत कमी किमतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या उपलब्ध होत असतात आणि हा एक महत्त्वाचा फायदा हा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होत असतो. पुढचा महत्त्वाचा घटक विविध वस्तूंचा उपभोग घेता येणं शक्य होतं. आता बघा, सुरुवातीलाच आत्ता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की
प्रत्येक देश सगळ्याच वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये तो स्वयंपूर्ण नसतो. त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. मग तो आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्या देशामध्ये बसून आपल्याला विविध देशातील वस्तू आणि सेवांचा उपभोग घेता येणं शक्य होत असतं आणि हा एक स्थितीशील लाभ या ठिकाणी आहे. पुढचा महत्त्वाचा फायदा, मोठ्या प्रमाणाने उत्पादनाचे फायदे होतात. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांत या ठिकाणी विचारात घेतला जातो. कमी खर्चामध्ये अधिकाधिक वस्तू आणि सेवा ज्या आपल्या देशामध्ये उत्पादित होऊ शकतात, अशा वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि मोठ्या उत्पादनाचे फायदे या ठिकाणी होतात. म्हणजेच त्या वस्तू आणि सेवा वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला निर्यात करता येतात आणि त्यामुळे आपल्या देशाला फायदा हा होतो. म्हणजेच परकीय चलनही प्राप्त होत असतो, व्यापार शर्ती आपल्याला अनुकूल ठरत असतात आणि व्यवहार तोलहीसुद्धा समतोल होत असतो. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपत्तीवर मात करतायत. आता उदाहरणार्थ एखाद्या देशामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, भूकंप असेल, दुष्काळ असेल किंवा इतर कारणांमुळे जी काय आपत्ती निर्माण होत असते, तर त्या आपत्तीवर मात करता येणं शक्य होतं. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्याला वेगवेगळ्या देशांमधून त्या जीवनावश्यक वस्तू असो, औषधोपचार असेल किंवा कमी महत्त्वाच्या वस्तू असोत, तर त्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा आपल्याला आयात करता येतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो आणि नैसर्गिक आपत्तीवर मात ही करता येते. वस्तू आणि सेवांचा विचार जर केला तर स्पर्धेमध्ये आपली वस्तू टिकून राहावी, विदेशामधील लोकांनी जास्तीत जास्त आपल्या देशातील वस्तू आणि सेवा वापराव्यात, यासाठी वस्तू आणि सेवांचा दर्जा कसा सुधारतो यासाठी सतत प्रयत्न केले जातात आणि वस्तू आणि सेवांचा दर्जा हा सुधारत जातो. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे देशाचा आर्थिक विकास हा स्थितीशील लाभामुळे होतो. कारण एकूण उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे साहजिकच वस्तू आणि सेवा यांच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन क्षमता जी आहे तर ती उत्पादन क्षमता वाढीस लागते. उत्पादनाचं प्रमाण वाढल्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये त्या वस्तू आणि सेवा ह्या पाठवल्या जातात. उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा काळजीपूर्वक आणि कार्यक्षमतेने वापर होतो आणि देशाचा आर्थिक विकास या ठिकाणी घडून येतो. थँक्यू.